वेलकम टू द सपनाज होमस्कूलिंग चॅनल. नमस्कार मित्रांनो, मी रवींद्र. आज आपण 9th स्टँडर्डचा सायन्सचा फर्स्ट लेसन लॉ ऑफ मोशनची एक्सरसाइज पाहणार आहोत. ओके, तर बघा फर्स्ट क्वेश्चन काय, मॅच द फर्स्ट कॉलम विथ ॲप्रोप्रिएट एंट्रीज इन द सेकंड अँड थर्ड कॉलम अँड रिमेक द टेबल. ओके, सो दिस इज द टेबल गिवन. इथे तुम्हाला फर्स्ट कॉलम आहे, सेकंड कॉलम आणि थर्ड कॉलम आपल्याला रिअरेंज करायचं आहे, म्हणजे वरचं खाली खालचं वर करावं लागणार आहे. ओके, तर आपण याचे ॲन्सर पाहूयात. तर फर्स्ट काय आहे, निगेटिव्ह ॲक्सिलरेशन. ओके, तर याचं सेकंड कॉलममध्ये आन्सर काय असणार आहे, द वेलोसिटी ऑफ द ऑब्जेक्ट डिक्रीजेस. ओके, जेव्हा निगेटिव्ह ॲक्सिलरेशन असतं तेव्हा त्या ऑब्जेक्टचा जो स्पीड आहे तो हळूहळू कमी होतो. आणि थर्ड कॉलम काय, अ व्हेकल मुव्हिंग विथ द वेलोसिटी ऑफ 10 मीटर पर सेकंड स्टॉप्स आफ्टर 5 सेकंड्स. आलं लक्षात, म्हणजे एक गाडी आहे जी 10 मीटर पर सेकंडच्या स्पीडने पळते, ती हळूहळू बंद होते किंवा 5 सेकंदानंतर ती स्टॉप होते, तर तिचा स्पीड कमी होत जातो आणि नंतर एंडला 0 होतो स्पीड. ओके, तर याला म्हणतात निगेटिव्ह ॲक्सिलरेशन. आता पॉझिटिव्ह ॲक्सिलरेशन, इथं सेकंड कॉलम काय आहे, द वेलोसिटी ऑफ द ऑब्जेक्ट इन्क्रीजेस, म्हणजे त्या ऑब्जेक्टचा स्पीड वाढतो आहे. अ कार इनिशियली ॲट अ रेस्ट reaches a velocity of 50 km/h in 10 seconds. ओके, तर इथे बघा, इथे काय झालेलं आहे की आधी जी गाडी स्टॉप होती ती हळूहळू तिचा स्पीड वाढत 50 km/h गेला 10 सेकंड्समध्ये. ओके, आता थर्ड काय आहे, झिरो ॲक्सिलरेशन, द वेलोसिटी ऑफ द ऑब्जेक्ट रिमेन कॉन्स्टंट. झिरो ॲक्सिलरेशन म्हणजे जो स्पीड आहे तो कमी पण होत नाही आणि वाढत पण नाही. ओके, मग अ व्हेकल इज मुव्हिंग विथ द वेलोसिटी ऑफ 25 मीटर पर सेकंड. ओके, म्हणजे ती गाडी 25 मीटरच्या स्पीडने ती चालू आहे, तिचा स्पीड कमी पण नाही होत आहे आणि वाढतही नाही, त्याला म्हणतात झिरो ॲक्सिलरेशन. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण काय, क्लेरिफाय द डिफरन्सेस. आता इथे बघा, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटमधले डिफरन्सेस आपल्याला बघायचे आहेत. तर डिस्टन्स इज द लेंथ of the actual path followed by a body between the points under consideration. Okay, the displacement is the shortest distance from the initial point to the final point of movement of the body. Second, it does not have direction. It has a direction. Displacement ला direction असतं पण distance ला direction नसतं. It is distance, it is greater than or equal to the magnitude of a displacement. Okay, आणि displacement is its magnitude is less than or equal to the distance. आता सेकंड काय, युनिफॉर्म मोशन अँड नॉन युनिफॉर्म मोशन. तर a body is said to have uniform motion when it covers equal distance in very small equal intervals of time. And non-uniform motion, a body is said to have non-uniform motion when it covers unequal distances in equal intervals of time. Okay, so first one, in this case the speed of the body is constant, in this case the speed of the body is not constant. Okay, the same आहे. चलो आता क्वेश्चन 3, कंप्लीट द फॉलोइंग टेबल. आता आपल्याला जे टेबल दिले त्याचे काही मिसिंग प्लेसेस आहेत ते फिलअप करायचे आहेत. ओके, ते इथे बघा, यू म्हणजे आपला जो स्पीड आहे, इनिशियल स्पीड आहे तो, त्याच्यानंतर ए म्हणजे ॲक्सेलरेशन. ओके, आणि हे सगळं मीटर्स पर सेकंडमध्ये, आणि टी म्हणजे टाईम. ओके, इथे फॉर्म्युला काय, व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. ओके, तर ए टीचं मल्टिप्लिकेशन आहे, म्हणजे 4 आणि 3चं मल्टिप्लिकेशन होतं 12 प्लस यू इथं किती आहे 2 आहे, तर 12 + 2, तर ॲन्सर आपलं 14 येणार आहे. तर ब्लूमध्ये दिलेले मी ॲन्सर आहेत. ओके, आता सेकंडमध्ये बघा, यू आपल्या यू मिसिंग आहे, यू फाइंड आउट करायचं आहे. मग ए माहिती आहे, टी माहिती आहे आणि व्ही माहिती आहे. तर व्ही जर व्हॅल्यू 20 आहे तर ए इंटू 2 किती होतात, 5 × 2 10. ओके, आणि 10ला 20मधून मायनस केलं तर ॲन्सर येतं 10, म्हणून इथे आपला ॲन्सर 10 आलेला आहे. ओके, म्हणजेच यू प्लस ए टी म्हणजे ए इंटू टीचं मल्टिप्लिकेशन होतं 10, 5 × 2 10, आणि 10 + 10 होतात 20. ओके, आता सेकंड टेबल इथे बघा काय दिलेलं आहे. इथे आपल्याला 4th प्लेस मिसिंग आहे, तर 5, 12, 3 आणि याचं ॲन्सर येतं 69 येतं इथे. ओके, कारण इथे आपण यू इंटू टी प्लस 1/2 इंटू ए टी स्क्वेअर. ओके, असं करायचं फाइंड आउट. आणि इथे एची व्हॅल्यू मिसिंग आहे सेकंड याच्यामध्ये, ती 8 येते. आता थर्ड टेबलमध्ये काय मिसिंग आहे बघा, टाईम मिसिंग होता 8. ओके, 8 सेकंडचा, आणि सेकंड याच्यामध्ये यू म्हणजे वेलोसिटी, इनिशियल वेलोसिटी मिसिंग होती, ती येते 4 ॲन्सर. Complete the sentence and explain them.
ओके, फोर्थ क्वेश्चन आहे आपला हा. फर्स्ट वन, ए, the minimum distance between the start and finish points of the motion of an object is called the displacement of the object. B, deceleration is negative acceleration. Okay, deceleration is negative acceleration. Spelling पण नीट लक्षात ठेवायची. When an object is in uniform circular motion, its velocity changes at every point. During collision, total momentum remains constant. E, the working of a rocket depends on Newton's third law of motion. आता fifth question, give scientific reasons. When an object falls freely to the ground, its acceleration is uniform. Okay, तर इथं बघा, first one, when an object falls freely, the only force acting on the object is that due to the earth's gravity. Okay, म्हणजे त्या ऑब्जेक्टवरती अर्थची ग्रॅव्हिटी काम करत असते. नियर द अर्थ सरफेस, दिस फोर्स ऑन अ गिवन ऑब्जेक्ट इज पार्शली युनिफॉर्म. Hence, an object falling freely to the ground has almost uniform acceleration. ओके, कारण तो ऑब्जेक्ट जो आहे ते ग्रॅव्हिटीच्या स्पीडने येतोय, त्यामुळे तो युनिफॉर्म ॲक्सेलरेशन असतं पार्शियल. ओके, त्याच्यानंतर क्वेश्चन बी, इवन दो द मॅग्निट्यूड्स ऑफ ॲक्शन फोर्स अँड रिॲक्शन फोर्स आर इक्वल अँड देअर डायरेक्शन्स आर अपोजिट, देअर इफेक्ट्स डू नॉट गेट कॅन्सल्ड. The action and reaction forces act on a different bodies. Hence, though their magnitudes are equal and directions are opposite, their effects do not get cancelled. C, it is easier to stop a tennis ball as compared to a cricket ball when both are traveling with the same velocity. The momentum of a body is the product of its mass and velocity. Okay, the mass of the cricket ball is greater than that of a tennis ball. Hence, if the two balls have the same velocity, the momentum of the cricket ball will be greater than that of the tennis ball. म्हणजे एखाद्या लोखंडाची वस्तू किंवा जड वस्तू जर तुम्ही फेकली असेल तर ती अडवायला जास्त ताकद लागेल, कारण तिचं मास म्हणजे तिचं वजन जास्त आहे. पण ते जर तुम्ही हलकी वस्तू फेकलेली असेल, त्या स्पीडने येत असेल, तर ती अडवणं आपल्याला एवढं अवघड जाणार नाही, कारण त्याचं मास कमी आहे. मग टेनिस बॉल हलका असतो म्हणून तो इझिली अडवता येतो, पण क्रिकेट बॉल हा कडक असतो, जड असतो, त्यामुळे तो त्याचा स्पीड जेव्हा सेम असेल तरी पण त्याचे फोर्स जास्त असतो, म्हणून त्याला अडवण्यासाठी आपल्याला जास्त ताकद लागते. किंवा तुम्ही क्रिकेट खेळत असाल तर तुम्हाला लक्षात आलं असेल की टेनिस बॉलने क्रिकेट खेळत असाल तर कॅच पकडणं सोपं असतं, पण जर क्रिकेट बॉल असेल लेदरचा तर कॅच पकडणं अवघड असतं. सेकंड वन, also a cricket ball is harder than a tennis ball, therefore it is easy to stop a tennis ball than a cricket ball moving with the same velocity. The D question, the velocity of an object at rest is considered to be uniform. The velocity of an object at a rest is always zero. Okay, thus it does not change with the time, hence it is considered to be uniform. Take 5 examples from your surroundings and give explanation based on the Newton's law of motion. Okay, the 5 examples आपण घेऊया. So when a person kicks a wall with a bare foot, he exerts a force of action on the wall. At the same time, he himself experiences the force of the reaction exerted by the wall on his foot. These forces have the same magnitude and opposite direction. Okay, कारण जेव्हा पाय भिंतीवरती आपटतो तेव्हा पायाचा फोर्स भिंतीकडे, पण ॲट द सेम टाइम भिंतीचा फोर्स पायाकडे आहे, आणि त्यामुळे त्या माणसाच्या पायाला पण लागतं आणि भिंतीला पण इफेक्ट होतो, पण दोन्ही फोर्सचं डायरेक्शन वेगळं वेगळं असतं. ओके, a person while swimming pushes the water in the backward direction. At the same time, he experiences an equal in magnitude and opposite in direction push in the forward direction due to the force of the reaction of water. जेव्हा आपण स्विमिंग करतो तेव्हा हाताने पाणी मागे ढकलतो, त्याच वेळेला पाणी पण आपल्याला पुढे ढकलतं. त्याचमुळे तर आपली बॉडी पाण्यामध्ये मूव्ह करते पुढे, कारण आपण हाताने तर मागे ढकलत असतो, पण पाणी आपल्या हाताला पुढे ढकलतं, त्यामुळे आपली बॉडी अख्खीच्या अख्खी पाण्यामध्ये स्विम करत पुढे पुढे निघून जाते. ओके, तर हे का होतं, कारण फोर्स आहे आणि दोन्ही फोर्सेसचं जे डायरेक्शन असतं ते डिफरन्स असतं. थर्ड,
When a bat strikes a ball, the ball also exerts an equal in magnitude and opposite in direction force of reaction on the bat. At the same time, the force on the ball increases its velocity and the force on the bat slows down its forward motion. ओके, आलं लक्षात? जेव्हा बॉल आणि बॅट हिट करतात तेव्हा बॉलचा एक फोर्स असतो आणि बॅटचा पण फोर्स असतो, दोघांचं डायरेक्शन विरुद्ध असतं. पण मग दोघं जेव्हा एकमेकांना ते आपटतात तेव्हा बॉलचं डायरेक्शन चेंज होतं आणि बॉल हवेत उंच उडतो. ओके, कारण दोघांचं जेव्हा फोर्स एकमेकावरती आपटतो तेव्हा त्याचं रिॲक्शन होतं. When a bullet is fired from a gun, the gun and the bullet exerts the forces of action and reaction on each other. These forces are equal in magnitude, opposite in direction, and arises at the same time. The force on the bullet imparts its high velocity, and the force on the gun makes it recoil. That is, the gun moves in the opposite direction compared to the velocity of the bullet. ओके, तुम्ही बघितलं असेल जर मोठी गन असते AK-47 वगैरे मोठी गन असते तेव्हा जेव्हा तो माणूस ती फायर करतो तेव्हा तो बुलेटचा त्या गनचा मागचा पोर्शन आपल्या शोल्डरला पुश करून ठेवतो. किंवा जेव्हा आपण छोटी गनने पण जेव्हा बुलेट फायर करतात तेव्हा दोन्ही एल्बो लॉक करून ती गन पकडावी लागते. कारण ज्यावेळी गनमधून गोळी बाहेर पडते तेव्हा गनवरती पण एक अपोजिट फोर्स असतो आणि त्यामुळे गन मागे पुश होते आणि बुलेट पुढे पुश होते. ओके, तर दोन्ही फोर्सेसचं डायरेक्शन डिफरंट असतं. When a book is kept on a table, it exerts downward force on the table. At the same time, the table exerts upward force of the same magnitude on the book. ओके, जेव्हा आपण पुस्तक टेबलवर ठेवतो तेव्हा पुस्तक पण ग्रॅव्हिटीमुळे जमिनीकडे फोर्स करत असतं, पण टेबलचा फोर्स पुस्तकावरती अपोजिट डिरेक्शनला असतो म्हणून पुस्तक जमिनीवर पडत नाही, ते टेबलवरती तसंच राहतं. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे 7th क्वेश्चन. सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल्स. ओके, तर इथे आपल्याला सम्स आहेत, काही सम सॉल्व करायचे आहेत. अँड ऑब्जेक्ट मूव्ज 18 मीटर इन द फर्स्ट 3 seconds, 22 मीटर इन द नेक्स्ट 3 seconds अँड 14 मीटर इन द लास्ट 3 seconds. व्हॉट इज इट्स एव्हरेज स्पीड? आता इथे एव्हरेज स्पीड फाइंड आउट करायचं आणि मी काय सांगितलेलं आहे की एक ऑब्जेक्ट आहे जो पहिल्या 3 सेकंदामध्ये 18 मीटर मूव्ह झालेला आहे, नेक्स्ट 3 सेकंदामध्ये तो 22 मीटर मूव्ह झालेला आहे आणि लास्ट 3 सेकंड्समध्ये तो 14 मीटर मूव्ह झाला आहे. म्हणजे त्याचे डिस्टन्स जो ट्रॅव्हल केलेला जो डिफरंट आहे आणि टाइम इथे सेम आहे. ते एव्हरेज फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला बघा इथे एस म्हणजे काय डिस्प्लेसमेंट, तर काय काय दिलेलं आहे. तर फर्स्ट डिस्प्लेसमेंट किती आहे 18 मीटर. ओके, सेकंड डिस्प्लेसमेंट किती आहे 22 मीटर आणि थर्ड किती आहे तर 14 मीटर. आणि फर्स्ट टाइम किती 3 सेकंड, सेकंड टाइम आहे 3 सेकंड आणि थर्ड टाइम आहे 3 सेकंड. याला आपण T1, T2 आणि T3 असं मेन्शन करणार आणि S1, S2 आणि S3. आता एव्हरेज स्पीड फाइंड आउट करायचा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. ओके, तर बघा इथे काय करायचं, एव्हरेज स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल बाय टोटल टाइम टेकन. ओके, तर टोटल डिस्टन्स काय असेल S1 प्लस S2 प्लस S3. तिन्ही जो डिस्टन्स आहे डिस्प्लेसमेंट आहे त्याची आपण ऍडिशन करायची आणि टोटल टाइम काय असणार T1, T2, T3 याचे ऍडिशन. ओके, तिन्ही टाइमचं ऍडिशन. तर तिन्ही टाइम काय होतं बघा 3 सेकंड 3 सेकंड 3 सेकंड म्हणजे किती होणार आहे टोटल 9 सेकंड. आणि किती होणार आहे तर 18 प्लस 22 प्लस 54 दॅट इज 54/9. ओके, तर 54/9चा आन्सर आपल्याला काय मिळतं 6 मीटर पर सेकंड. ओके, इथे आपण आपला आन्सर लिहून टाकायचं. द एव्हरेज स्पीड ऑफ द ऑब्जेक्ट इज 6 मीटर पर सेकंड. ओके, किती आहे 6 मीटर पर सेकंड. आता क्वेश्चन 7 मधला आपला बी क्वेश्चन म्हणजे काय सेकंड गणित. ओके, तर अन ऑब्जेक्ट ऑफ मास 16 kg इज मूव्हिंग विथ अन acceleration of 3 meter per second squared. Calculate the applied force. Okay, if the same force is applied on the object of a mass 10⁴ kg, how much will be the acceleration? Okay, तर आता इथे बघा M1 इज काय तर हे मास आहे. ओके, 16 kg. A1 म्हणजे काय त्याला ऍक्सेलरेशन म्हणतात. ओके, मराठीमध्ये त्वरण म्हणतात पण आपलं ऍक्सेलरेशन A1 आहे. किती येते 3 मीटर पर सेकंड स्क्वेअर्ड. ओके, फोर्स किती आहे तर फोर्स आपल्याला माहित नाहीये कारण आपल्याला फर्स्ट याच्यामध्ये M1 आणि A1 दिलेला आहे, याच्यावरून आपण फोर्स फाइंड आउट करणार आणि सेम फोर्स यूज करून आपण सेकंड क्वेश्चनचा जो सेकंड पार्ट आहे सॉल्व्ह करणार ज्याच्यामध्ये M2 म्हणजे ऑब्जेक्टचं जो मास आहे ते किती 24 kg. ओके, M1 M2 का तर फर्स्ट ऑब्जेक्टचं मास किती आहे 16 kg, सेकंडचं किती आहे 24 kg आणि एक्सेलरेशन आपल्याला माहित नाही तर एक्सेलरेशन आपल्याला फाइंड आउट करायचं असेल सेकंडचं. फर्स्ट ऑब्जेक्टचं एक्सेलरेशन आहे 3 मीटर पर सेकंड स्क्वेअर्ड आणि सेकंडचं आपल्याला फाइंड आउट करायचं असणार आहे. तर आधी आपण काय फाइंड आउट करणार फोर्स
आणि फोर्सची व्हॅल्यू यूज करून आपण सेकंड ऑब्जेक्टचं ऍक्सेलरेशन फाइंड आउट करणार. ओके, तर मग आधी काय करायचं, एफ फाइंड आउट करायचा. तर एफ म्हणजे फोर्सचा फॉर्म्युला काय, m1 इंटू a1. m1 म्हणजे मास आणि a1 म्हणजे ऍक्सेलरेशन. तर किती आहे, 16 kg मास आहे आपला. बघा इथे m1 16 kg आहे आणि ऍक्सेलरेशन किती आहे, 3 मीटर्स पर स्क्वेअर, 3 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, तर मग 16 इंटू 3 किती होतात, तर 48. पण फोर्स हा न्यूटनमध्ये काउंट करतात म्हणून इथे न्यूटन लिहायचं. हे केजी आहे, हे मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर आहे, पण हे काय आहे ना न्यूटन आहे. न्यूटनसाठी कसं लिहितात, एन. तर 48 न्यूटन फोर्स आपल्याला मिळालेला 48 न्यूटन. तर फोर्सची व्हॅल्यू यूज करायची. द फोर्स ऍक्टिंग ऑन द ऑब्जेक्ट इज 48 न्यूटन. तर मग आता आपण सेकंड ऑब्जेक्टसाठी बघूया. ओके, मग सेकंडचा मास किती आहे, m2 किती आपला 24 kg. a2 माहित नाही, a2 फाइंड आउट करायचा आहे. एफ किती आहे, एफ आपण आताच फाइंड आउट केला 48 न्यूटन. तर मग इथे लिहायचं एफ इज इक्वल टू m2 इंटू a2. तर a2 फाइंड आउट करायचं आहे. m2 ला आपण अपोजिट साईडला टाकणार. तर मग काय होणार, इथे मल्टिप्लिकेशनमध्ये a2 बरोबर, तर m2 अपोजिट साईडला गेल्यावर तो डिव्हिजनमध्ये जाणार. तर एफ अपॉन m2. ओके, एफ अपॉन m2 कसं आलं कळलं. आणि a2 ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करूया. एफ किती आहे 48 न्यूटन, m2 किती आहे 24 kg. तर 48 अपॉन 24. ओके, 24 ने डिवाइड करायचं 48 ला. आन्सर किती आहे ना 2. आणि आपल्याला a2 आहे. ऍक्सेलरेशन कसं फाइंड आउट करतात त्याच्यासाठी इथे इनिशियल काय देणार, तर मीटर पर सेकंड स्क्वेअर असं लिहिणार. इथे न्यूटन नाही लिहिणार आपण. ओके, कारण ते आपण काय लिहितो ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू कशी देतात, मीटर पर सेकंड स्क्वेअर. मग इथे आन्सर लिहून टाकायचं, द ऍक्सेलरेशन ऑफ द ऑब्जेक्ट इज 2 मीटर पर स्क्वेअर, 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता सी क्वेश्चन, a bullet having a mass of 10 gram and moving with the speed of 1.5 meter per second penetrates a thick wooden plank of a mass 90 ग्रॅम. इथे 900 ग्रॅम आहे टेक्स्टबुक मध्ये, पण 900 ग्रॅम मुळे क्वेश्चन आपला सॉल्व्ह करता येत नाहीये, थोडं प्रिंटिंग मिस्टेक आहे. ते 90 ग्रॅम आहे समजून घ्या. ओके, द प्लॅंक वॉज इनिशियली ॲट द रेस्ट. ओके, द बुलेट गेट्स इम्बेडेड इन द प्लॅंक अँड बोथ मूव्ह टुगेदर. डिटरमाइन देअर वेलोसिटी. ओके, तर इथे काय सांगितलं बघा, एक बुलेट आहे. ओके, जी बुलेट मूव्ह करते 1.5 मीटर पर सेकंडच्या स्पीडने आणि तिचं मास आहे 10 ग्रॅम. ओके, तर आपण बुलेटच्या मासला m1 म्हणू आणि बुलेटच्या इनिशियल स्पीडला आपण काय म्हणू, u1. ओके, आणि जो बुलेटचा वेलोसिटी असेल, जो आपण फाइंड आउट करणार आहोत, ओके, आफ्टर टाइमचा, ओके, फायनल वेलोसिटी ज्याला म्हणतात त्याला आपण v1 बोलू. ओके, आणि वुडन प्लॅंक आहे, तर वुडन प्लॅंकचं जे मास आहे ते 90 ग्रॅम आहे, त्याला m2 बोलू आपण. ओके, हा सेकंड ऑब्जेक्ट आहे आणि त्याची जी इनिशियल वेलोसिटी आहे त्याला आपण u2 म्हणू. ओके, तर इनिशियल वेलोसिटी ऑफ द वुडन प्लॅंक किती असणार आहे, ती 0 असणार आहे, कारण तो रेस्ट करतोय ना, तो आता पोझिशनला आहे, स्टॉप आहे. आणि बुलेट जेव्हा त्याला त्याच्यावरती इम्पॅक्ट करणार, बुलेट त्याच्यामध्ये जेव्हा इन्सर्ट होणार त्याच्यानंतर त्याचा स्पीड वाढणार आहे. ओके, तर इनिशियल स्पीड ऑफ द वुडन प्लॅंक किती असणार आहे, 0 असणार आहे. ओके, आणि वेलोसिटी ऑफ द वुडन प्लॅंक, ओके, म्हणजे जी व्ही असते आपलं आफ्टर फायनल वेलोसिटी ज्याला आपण म्हणतो, ती किती असणार आहे वुडन प्लॅंकची, तर ती सेम ॲज द बुलेट असणार आहे ना, कारण बुलेट वुडन प्लॅंकमध्ये इन्सर्टेड असणार आहे. त्यामुळे बुलेटचा स्पीड आणि वुडन प्लॅंकचा स्पीड जी फायनल वेलोसिटी असणार आहे ती सेम असणार आहे. ओके, म्हणजे v1 आणि v2 काय असणार, सेम असणार. u1 आपला डिफरंट असणार. मग आता इथे बघूया, मी हे सगळं लिहून घेतो आधी. तर m1 किती आहे, 10 ग्रॅम. हा काय बुलेटचं वेट आहे. ओके, पण ग्रॅम मध्ये आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करता येत नाही, त्याला केजी मध्ये कन्वर्ट करायचं. तर 1 ग्रॅम 1000 ग्रॅम इज इक्वल टू 1 kg. ओके, म्हणून जेव्हा ग्रॅमला केजी मध्ये कन्वर्ट करणार ते काय करणार आपण 10⁻³ ने मल्टिप्लाय करणार. म्हणून इथे आन्सर काय येणार 10 इंटू 10⁻³ किलोग्रॅम. 10 कोणते, तर 10 ग्रॅमचा 10 आहे आणि 10⁻³ ने आपण मल्टिप्लाय केलं. u1 म्हणजे काय, वेलोसिटी ऑफ द बुलेट, इनिशियल वेलोसिटी 1.5 मीटर पर सेकंड. ओके, आणि m2 म्हणजे काय, हे वुडन प्लॅंकचं वेट आहे, ते किती 90 ग्रॅम आपण घेतलेलं आहे. ओके, कारण प्रिंटिंग मिस्टेक होती 900, तर 90 ग्रॅम केलं. आता 90 ग्रॅम मध्ये क्वेश्चन सॉल्व्ह करता येणार नाही, केजी मध्ये कन्वर्ट करू. केजी मध्ये कन्वर्ट करायला काय करणार आपण, 90 इंटू 10⁻³ kg. ओके, आणि u2 म्हणजे काय, वुडन प्लॅंकचा इनिशियल स्पीड, तो किती 0 आहे, कारण वुडन प्लॅंक हा स्टॉप पोझिशनला. ओके, तर त्याचा इनिशियल स्पीड किती 0 आहे. आता इथे क्वेश्चन मध्ये समजून घ्यायचं, v1 आणि v2 म्हणजे वुडन प्लॅंकचा फायनल वेलोसिटी आणि बुलेटची फायनल वेलोसिटी ही सेम असणार आहे. ओके, म्हणून v1 इज इक्वल टू v2 इज इक्वल टू v, ते सेम असणार आहे. माहिती आहे का आपल्याला, नाही, ती फाइंड आउट करायची ना आपल्याला. चलो, आता मग इथे बघा काय होणार आपलं, m1 इंटू u1 प्लस m2 इंटू u2. ओके,
इज इक्वल टू m1 इंटू v1 प्लस m2 इंटू v2. ओके, बघा m1 म्हणजे मास ऑफ द बुलेट इंटू u1 म्हणजे इनिशियल स्पीड, इनिशियल वेलोसिटी ऑफ द बुलेट, m2 म्हणजे मास ऑफ द वुडन प्लॅंक, u2 म्हणजे इनिशियल स्पीड ऑफ द वुडन प्लॅंक विच इज 0. m1 v1 इथे मास ऑफ द बुलेट, फायनल वेलोसिटी ऑफ द बुलेट, मास ऑफ द वुडन प्लॅंक, फायनल वेलोसिटी ऑफ द वुडन प्लॅंक. हे लक्षात आलं तुम्हाला. आता इथे u2 जो आहे तो 0 आहे. काही ठिकाणी डायजेस्टमध्ये वगैरे इथे u1 इज इक्वल टू 0 लिहिलेलं आहे, त्यामुळे तुमचं समजे चुकू शकतं. ओके, तर इथे u2 म्हणजे वुडन प्लॅंकचा जो इनिशियल स्पीड आहे तो 0 आहे. ओके, आणि v1 v2 हे सगळं सेम आहे, कारण एकदा का बुलेट इन्सर्ट होते वुडन प्लॅंकमध्ये त्याच्यानंतरचा जो फायनल स्पीड आहे तो बुलेटचा, तो वुडन प्लॅंकचा तो सेम असणार आहे. ओके, मग इथे बघा u2 0 असल्यामुळे हा m2 इंटू 0 काय होणार? 0. एनिथिंग मल्टिप्लाइज विथ 0, आन्सर इज 0. मग इथे रिमेनिंग काय राहिलं? m1 इंटू u1. m1 इंटू u1 इथे लेफ्ट साईडला रिमेनिंग राहिलं फक्त. ओके, आणि राईट साईडला काय ते बघा v1 आणि v2 इक्वल आहे ना, v1 इज इक्वल टू v2. ओके, v1 v2 इक्वल आहे, त्यामुळे हे कॉमनला आपण बाहेर काढला. मग ब्रॅकेटमध्ये काय राहिलं? m1 प्लस m2 आणि v ला आपण बाहेर काढला, कारण v1 आणि v2 सेम असल्यामुळे त्याला आपण v असं नाव दिलेलं आहे आणि v बाहेर काढलेलं. ओके, तर v1 v2 आणि v कसं आहे तुम्हाला कळलं ना, कारण v1 आणि v2 सेम असल्यामुळे त्याला आपण एकच नाव दिलं v. ओके, मग आता मला सांगा इथे m1 इंटू u1 राहिलेलं आहे, कारण m2 इंटू v2 कट झाला आणि ते m1 प्लस m2 ब्रॅकेट मल्टिप्लाय बाय v. ओके, आता पुढे जाऊ आपल्या क्वेश्चनमध्ये. तर काय फाइंड आउट करायचं आपल्याला? v वेलोसिटीज फाइंड आउट करायची होती ना आपल्याला, बुलेटची वेलोसिटी आणि वुडन प्लॅंकची वेलोसिटी म्हणजे फायनल वेलोसिटी. तर मग v फाइंड आउट करायची होती, तर v ला आपण लेफ्ट साईडला एकट्याला ठेवणार आणि बाकी सगळं मल्टिप्लिकेशन डिव्हिजन करणार. म्हणजे हा m1 m2 हा अपोजिट साईडला जाणार, तो इथे v ची मल्टिप्लायमध्ये अपोजिट साईडला गेल्यावर तो डिवाइड होणार. ओके, आणि आपण सगळंच सम इथे रिव्हर्स केलेलं आहे, v ला लेफ्टला ठेवलेलं आहे. मग काय होणार? m1 अपॉन u1, m1 इंटू u1 अपॉन m1 प्लस m2. हे लक्षात आलं तुमच्या? हा m1 इंटू u1 अपॉन m1 प्लस m2 हे आलं. ओके, आता ह्याच्यात व्हॅल्यू पुट आउट करू आपण. m1 किती आहे? 10 इंटू 10 रेज टू -3 kg. ओके, बुलेटचं मास. ओके, u1 किती आहे? इनिशियल स्पीड ऑफ द बुलेट 1.5 मीटर पर सेकंड. ओके, m1 परत तेच बुलेटचं मास 10 इंटू 10 रेज टू -3 kg आणि m2 वुडन प्लॅंकचं वेट 90 इंटू 10 रेज टू -3 kg. आलं लक्षात? ओके, मग आता हे सगळं कट करायचं, तर हे 10 रेज टू -3 एकमेकांना कट होऊन जाणार. राहणार काय? तर 10 इंटू 90 इज 100 आणि इथे 10 इंटू 1.5 ओके मीटर पर सेकंड. ओके, आता इथे बघा इथे 10 आहे, इथे 100 आहे, तर हा 10 ने 100 ला डिवाइड केलं तर काय राहतो? 1.5 अपॉन 10. ओके, आणि 1.5 ला 10 ने डिवाइड केलं तर आन्सर किती येतं? 0.15 मीटर पर सेकंड. ओके, द स्पीड विथ विच द प्लॅंक कंटेनिंग द बुलेट मूव्स ॲट अ 0.5 मीटर पर सेकंड. ओके, म्हणजे एकदा का बुलेट त्या प्लॅंकमध्ये घुसल्यानंतर प्लॅंकचा जो स्पीड आहे तोच बुलेटचा स्पीड आहे आणि तो आहे 0.15 मीटर पर सेकंड. आता डी क्वेश्चन. अ पर्सन स्विम्स 100 मीटर इन द फर्स्ट 40 seconds, 80 मीटर इन द नेक्स्ट 40 seconds अँड 45 मीटर इन द लास्ट 20 seconds. व्हॉट इज द एव्हरेज स्पीड? आता असंच आपण ऑलरेडी पण एक गणित सोडवतो, जे एक क्वेश्चन होतं ते याच टाईपमध्ये होतं आपलं. ओके, तर मग इथे बघा, तर स्विम्स किती? 100 मीटर. ओके, तर S1 किती? 100 मीटर, S2 किती? 80 मीटर आणि S3 किती? 45 मीटर. ओके, आणि T1 किती? 40 सेकंड्स, T2 किती? 40 सेकंड्स आणि T3 किती? 20 सेकंड. ओके, तर फर्स्ट लॅप कितीचा आहे? 40 सेकंड्स आहे, सेकंड कितीचा? 40 सेकंड्स आहे, थर्ड कितीचा आहे? 20 सेकंड्स आहे. ओके, तर मग आपण ॲव्हरेज स्पीड फाइंड आउट करायचं आहे. तर ॲव्हरेज स्पीड इज इक्वल टू काय? टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टोटल टाइम टेकन. तर टोटल डिस्टन्स किती येणार आहे? तर S1 प्लस S2 प्लस S3 विच इज 100 प्लस 80 प्लस 45. ओके, आणि टाइम किती असणार आहे? तर 40 प्लस 40 प्लस 20. तर 40 प्लस 40 प्लस 20 किती होतं? 100 सेकंड्स. आणि टोटल टाइम किती होतं आपला? टोटल मीटर किती होतात बघा, डिस्टन्स किती होतो? 100 प्लस 80 प्लस 45 इज इक्वल टू 225 मीटर. ओके, तर 225 मीटर अपॉन 100 मीटर, 100 ने 225 ला जर डिवाइड केलं तर आन्सर येतो 2.25.
2.25 आणि याला काय म्हणा आपण मीटर पर सेकंड, कारण हा स्पीड आहे तर स्पीड कसा काउंट करतात मीटर पर सेकंड. तर मी इथे आन्सर लिहून टाकायचं. द एव्हरेज स्पीड ऑफ द ऑब्जेक्ट इज इक्वल टू 2.25 मीटर पर सेकंड. ओके, तर मित्रांनो आपण आपला स्वाध्याय सोडवलेला आहे. जर तुम्हाला ह्या एक्सरसाइजमध्ये काही डिफिकल्टी असतील तर मला नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुमचे क्वेश्चन्स विचारू शकता. आणि तुम्हाला काही जरी ह्याच्यात अडत असेल तर नक्की मला कमेंट करून विचारा, म्हणजे मी तुमचे सर्व डाऊट्स क्लिअर करण्याचा प्रयत्न करेन. आणि आपल्या चॅनलचे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे जेव्हा तुम्ही यूट्यूबच्या सर्च इंजिनमध्ये कोणताही एक्सरसाइज तुम्ही शोधता तेव्हा तुम्हाला आपल्या चॅनलचे व्हिडिओ पाहता येतील. थँक्यू व्हेरी मच.